नमस्कार, मी आकाश आडे, ICT एक्सपर्ट HTSU महाराष्ट्र. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डुप्लिकेट हेल्थ फॅसिलिटी मर्ज कशा करायच्या आहेत ते जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्याचा क्रायटेरिया जाणून घेऊयात. पहिलं तर असं, बोथ हेल्थ फॅसिलिटी रजिस्टर्ड इन वन ट्यूब. एकाच ट्यूबमध्ये रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या ट्यूबमध्ये जर असतील तर त्या मर्ज होऊ शकत नाही. बोथ हेल्थ फॅसिलिटी कॅटेगरी शुड बी द सेम फॉर मर्जिंग. त्याची कॅटेगरी जी आहे ती सेम असणं गरजेचं आहे. PHI टू PHIs होऊ शकतं, हॉस्पिटल टू हॉस्पिटलच मर्ज होऊ शकतं. ऑल्सो प्रायव्हेट लॅब कॅन बी मर्ज विथ हब, बट हब कॅन नॉट मर्ज विथ लॅब. जर एखादी लॅब असेल तर ती हबमध्ये मर्ज होऊ शकते, बट हब हे प्रायव्हेट लॅबमध्ये मर्ज होऊ शकणार नाही. पुढे प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटी ही पब्लिकमध्ये होऊ शकत नाही किंवा पब्लिक हेल्थ फॅसिलिटी ही प्रायव्हेटमध्ये मर्ज होऊ शकत नाही. त्यानंतर जी फॅसिलिटी आपल्याला मर्ज करायची आहेत त्यामध्ये 500पेक्षा जर जास्त रुग्ण असतील रजिस्टर्ड, तर ती फॅसिलिटी आपल्या लेवलला मर्ज होऊ शकत नाही. आणि आपल्या लेवलला मर्ज करण्यासाठी त्या फॅसिलिटीमध्ये 500पेक्षा कमी रुग्ण असणं गरजेचं आहे. आणि शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं, ही फॅसिलिटी किंवा हे फीचर फक्त डिस्ट्रिक्ट DTO लॉगिनला आहे, डिस्ट्रिक्ट लॉगिनलाच उपलब्ध आहे. तर आता आपण डिस्ट्रिक्ट लॉगिनवरून स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊयात. सर्वप्रथम हे लेफ्ट हँड साईडला जे पॅनल आहे त्याला आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. ॲडमिनच्या ऑप्शनमधील युजर मॅनेजमेंट हे ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मर्ज हेल्थ फॅसिलिटी हे ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीचं टाईप निवडायचं आहे आणि ट्यूब निवडायचं आहे. ट्यूब निवडल्यानंतर सर्वप्रथम ट्यूबच्या अंतर्गत जेवढ्या रजिस्टर्ड फॅसिलिटीज आहेत तेवढ्या सर्व रिफ्लेक्ट होतील. आता आपल्याला जी फॅसिलिटी आपल्याला मर्ज करायची आहे ती निवडायची आहे. जसे की या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो, सेकंड पेज नंबरला आहे दशक हॉस्पिटल, ज्याचा हेल्थ फॅसिलिटी कोड आहे 018254. आणि जी डुप्लिकेट फॅसिलिटी जी आहे ती या 5व्या नंबरच्या पेजला आहे, ती म्हणजे दशक हॉस्पिटल, याचा कोड आहे 022737. तर दोन्हीपैकी जी डुप्लिकेट फॅसिलिटी असेल तिच्या समोरील मर्ज हेल्थ फॅसिलिटी हे ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. आता जी डुप्लिकेट फॅसिलिटी आहे ती आपण सिलेक्ट केलेली आहे. त्या अंतर्गत टोटल पेशंट 80 पेशंट दिसत आहेत, म्हणजे आपला क्रायटेरिया फुलफिल झाला आहे. 500पेक्षा कमी पेशंट आहे यामध्ये, म्हणून आपण हे हेल्थ फॅसिलिटी मर्ज करू शकतो. त्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये मर्ज टू हेल्थ फॅसिलिटी, कोणत्या फॅसिलिटीमध्ये आपल्याला ती मर्ज करायची आहे ती निवडायची आहे. तिथे आपण दशक हॉस्पिटल निवडूयात आणि रिमार्कमध्ये आपण टाईप करू शकतो डुप्लिकेट हेल्थ फॅसिलिटी मर्ज, आणि खाली दिलेला मर्ज हेल्थ फॅसिलिटी या टॅबवर क्लिक करायचं आहे. हा एक पॉपअप मेसेज आला आहे, कन्फर्म मर्ज रिक्वेस्ट. यावर सर्व डिटेल्स शोन आहेत. तर आपल्याला दशक हे हॉस्पिटल ही डुप्लिकेट फॅसिलिटी आहे आणि ही सर्व प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर, सबमिट केल्यानंतर आपल्याला फायनल फॅसिलिटी उरेल दशक हॉस्पिटल, आणि त्याचं नाव हे यामध्ये रिफ्लेक्ट होत आहे, फायनल फॅसिलिटी नेम. तर खाली दिलेल्या या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आता आपण स्क्रीनवर खालच्या बाजूला बघू शकतो, मर्ज फॅसिलिटी इन प्रोसेस हा मेसेज दिसत आहे आणि हेल्थ फॅसिलिटी मर्जिंगची प्रोसेस येथे कंप्लीट झालेली आहे. निक्षयमध्ये फॅसिलिटी मर्ज होण्याकरिता 7 दिवसांचा कालावधी लागतो आणि हे चेंजेस तुम्ही निक्षयमध्ये 7 दिवसानंतर चेक करू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण निक्षयवर डुप्लिकेट फॅसिलिटी मर्ज कसे करायचे आहे ते जाणून घेतले आहे. धन्यवाद.